हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल। तर तिशी ओलांडलेल्या महिलांच्या शरीरामध्ये तिशी ओलांडल्यानंतर काय बदल होतात आणि त्यांनी त्यांच्या आहारात काय चेंजेस केले पाहिजेत जेणेकरून त्या दिवसभर एनर्जेटिक राहतील आणि निरोगी राहतील, हेच आज आपण पाहणार आहोत। तर काय चेंजेस होतात चला बघूयात। तर तिशी ओलांडल्यानंतर प्रत्येक महिलेच्या शरीरामध्ये हार्मोन्स चेंजेस होतात। हे सगळ्यात पहिलं कारण चढ उतार हे हार्मोन्स मध्ये होत असतात आणि त्यामुळे खूप मोठा बदल आहे हा। नंबर दोन म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी। प्रत्येक महिलेच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी व्हायला सुरुवात होते, त्यामुळे त्यांना त्रास देखील होतो, जसं की हाडे ठिसूळ होणे, हाडे सांधे दुखणे किंवा केस गळणे। कॅल्शियम कमी असल्यावर केस देखील खूप प्रमाणात गळू लागतात। नंबर 3 म्हणजे रक्त पातळी, आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे। हिमोग्लोबिन कमी असेल तर महिलांना थकवा येतो, चक्कर येते, असे प्रकार होऊ शकतात। नंबर 4 म्हणजे वजन वाढणे, कारण पचनक्रिया मंदावते। तिशी नंतर प्रत्येक महिलेची पचनक्रिया जी असते ती मंदावते आणि आपोआपच वजन वाढायला सुरुवात होते। तर हे असे कॉमन जे आहेत ते बदल प्रत्येक महिलेच्या शरीरात होत असतात। तर याच्यावरतीच आपण घरात राहून नक्की काय आपल्या आहारात बदल करून कसं निरोगी राहू शकतो, तर ते बदल कोणते आहेत? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रोटीनयुक्त आहार घेणे। प्रोटीनयुक्त आहार म्हणजे काय, तर आपल्या आहारामध्ये दूध, दही, पनीर, डाळी, उसळी, चणे अशा पदार्थांचा समावेश आपल्या आहारात आपण नक्कीच करू शकतो। नंबर 2 म्हणजे कॅल्शियम युक्त आहार घेणे। कॅल्शियम आपल्याला कुठल्या कुठल्या पदार्थातून भेटू शकतं, तर कॅल्शियम आपल्याला पांढरे तीळ, बदाम किंवा दूध, दही, अंडी याच्यातून कॅल्शियम भरपूर प्रमाणात भेटतं। नंबर 3 म्हणजे रक्त वाढवणे। आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण आपलं वाढवलं पाहिजे आपण। तर ते आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो, कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, तर आपण त्याच्यामध्ये खजूर, काळे मनुके, हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा वापर आपल्या आहारात हा आपण करायलाच हवा। नंबर 4 म्हणजे फायबरयुक्त आहार घेणे। आपल्या शरीराला आपण जे दिवसभरात खातो त्याच्यात वेगवेगळे पदार्थ घेत असतो, कार्ब घेत असतो, तर मग सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित पचन होण्यासाठी किंवा बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी फायबरचा खूप महत्त्वाचा रोल असतो। त्याच्यामुळे फायबरयुक्त आहार घेणं गरजेचं असतं। तर आपल्याला फायबर कशातून मिळतं, तर जास्त करून आपल्याला फायबर हे पालेभाज्या आणि फळांचा समावेश, सॅलडचा समावेश आपल्या आहारात हा आपण नक्कीच करायला हवा। कारण सॅलड आणि फळं हे जर घेतलं तर आपली बॉडी देखील हायड्रेट राहायला मदत होते आणि आपण जे खातो त्याचं पचन देखील व्यवस्थित होते आणि आपली जी पचनक्रिया आहे ती अगदीच सुधारते। आणि नंबर लास्ट म्हणजे 6 पाणी भरपूर पिणे, कारण पाणी ही आपल्या शरीराची गरज आहे। त्यामुळे पाणी आपली बॉडी हायड्रेट ठेवत असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील जे विषारी घटक असतात, जे टॉक्सिन्स असतात, ते बाहेर काढायला हे पाणी मदत करत असतं। त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी घ्या। तुम्हाला जितकी तुमच्या शरीराची गरज आहे तितकं तुम्ही पाणी प्यायलाच हवं। दिवसभरामध्ये कमीत कमी 2.5 ते 3 लिटर हे पाणी तुमच्या पोटामध्ये जायलाच हवं। त्याच्यामुळे पाणी प्यायला विसरायचं नाहीये। ह्या 6 गोष्टी नक्की तुमच्या आहारात समावेश करा आणि तुम्हाला त्याचा किती फायदा होतोय ते देखील मला नक्की सांगा। आणि आता आपण पाहूयात की दैनंदिन जीवनामध्ये कोणते ज्या सवयी आहेत त्या आपण आपल्याला अंगीकारल्या पाहिजेत, ज्या दैनंदिन सवयी कुठल्या बदलल्या पाहिजे आपण। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी रोज 30 मिनिटं तरी चालणे। रोज सकाळी 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम हा केलाच पाहिजे। जर ते शक्य नसेल तर घरात राहून आपण योगा, ध्यान, प्राणायाम या गोष्टी नक्कीच करू शकतो, कारण योगा, ध्यान, प्राणायाम याने आपलं जे हार्मोन्स बिघडलेले असतात ते संतुलित राहण्यासाठी हे सगळे मदत करत असतात। त्याच्यामुळे या गोष्टी घरात राहून नक्की करा। आणि सगळ्यात तिसरी गोष्ट महत्त्वाची की झोप ही पुरेशी घेतलीच पाहिजे। आपण दिवसभर काम करतो तर आपल्याला पुरेशा झोपेची खूप गरज असते आपल्या शरीराला। त्यामुळे आपल्याला रात्रीची ही 7 ते 8 तासांची झोप आपण घेतलीच पाहिजे, कारण जर झोप अपुरी झाली, पुरेशी झोप झाली नाही तर आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणं किंवा आपल्या स्किनवरती सुरकुत्या लवकर पडायला सुरुवात होणं, असे प्रॉब्लेम्स देखील
यायला सुरुवात होते आणि थकवा देखील जाणवतो, दिवसभर एनर्जेटिक वाटत नाही. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या नित्यनेमाने पाळा. आहारात तुमच्या छोटे छोटे हळूहळू चेंजेस करा आणि तुम्हाला याचा किती फायदा होतोय, किती उपयोग होतोय, काय तुमच्या शरीरात हे चेंजेस केल्याने, आहारात हे चेंजेस केल्याने तुमच्या शरीरात काय चेंजेस झाले ते मला देखील कमेंट करून नक्की सांगा. अजून तुम्हाला कुठल्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवलेले आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.